मलिक साहेब बोलणार असं काय हात करून वर करून राहिले तुम्ही तुम्हाला बोलणार आहे मलिक साहेब राजे की नागपूरला हलवायची, मात्र इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे की ती मूर्ती इथेच राहिली पाहिजे. एक आमदार म्हणून काय भूमिका असणार आहे आपली? नाही, 3 दिवसापूर्वी राज्य पुरातत्व विभागाला उत्खनन करताना अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथे आढळली आणि सुंदर आहे, दुर्मिळ आहे आणि खरं म्हटलं तर तिची किंमत काही केल्या जाऊ शकत नाही एवढी ती दुर्मिळ मूर्ती त्या ठिकाणी आहे. आज सिंदखेडराजा येथे उत्खनन करताना मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या दुर्मिळ मूर्त्या त्या ठिकाणी आढळत आहे. सिंदखेडराजा वासियांची आणि सिंदखेडराजातील मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की अशा प्रकारची ही सापडलेली जी मूर्ती आहे, सुंदर आणि सुबक मूर्ती, ही सिंदखेडराजा इथेच राहावी. एवढं मोठं वस्तू संग्रहालय आपण कोट्यवधी रुपये खर्च करून इथं निर्माण केलेलं आहे. तिथे जर ती राहिली तर निश्चितपणे इथे हजारो पर्यटक येतात. या पर्यटकांना सुद्धा ही दुर्मिळ मूर्ती पाहण्याची संधी प्राप्त होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.